राजाधिराजाय प्रदयस्ताहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेशो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमह्यं समन्तपर्या ईस्यात् सार्वभौमः सार्वायुषान्ताः परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराडिति तदक्लेशश्लोको गृहीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसङ्गृहे आवीक्ष्य तस्य कामप्रियैर्विश्वे देवाः सभास्तरेति। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नारायण वासुदेव दिव्ये दिवस्वामृतमे तदेव गोविन्द नामो धर्माधरेति विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्तिः सत्यादिकं मोहवशां प्रवोच गोविन्द दामोदरमाधरेति गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्ययोगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदरमाधरेति सुखं शयानां निलये निजेऽपि नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्याः ये निश्चितं तन्मयतां भजन्ति गोविन्द दामोदरमाधरेति वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समाप्तभक्तार्तिविनाशनानि गोविन्द दामोदरमाधरेति सुखावसाने इदमेव सारं दुःखावसाने इदमेव ज्ञेयं देहावसाने इदमेव जाप्यं गोविन्द दामोदरमाधरेति
गोपाल गोवर्धननाथ विष्णु युवे पिबत्वामृतमेव गोविन्द दामोदर माधवेति युवे रसज्ञे मधुरा प्रियात्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवर्णयेन मधुराक्षराणि गोविन्द दामोदर त्वामेव याचे मम देहि युवे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति। श्रीमद्भागवतं महापुराणम् चतुर्थस्कन्धः अथ त्रयोदशोऽध्यायः। सूत उवाच निशम्य कौशारविणोपवर्णितम् ध्रुवस्य वैकुण्ठपदाधिरोहणम् प्ररूढभावो भगवत्यधोक्षजे प्रष्टुं पुनस्तं विदुरप्रचक्रमे। विदुर उवाच केते प्रचेतसो नाम कस्यापत्यानि सुव्रत कस्यान्ववाये प्रख्याताः कुत्र वा तत्र मातत मन्ये महाभागवतं नारदं देवदर्शनम् येन प्रोक्तक्रियायोगः परिचर्यार्विधिर्हरे। परमात्मा श्रीकृष्ण कथा पूर्वचरित्रामध्ये कृष्ण कथेमध्ये प्रेम निर्माण होणं, कृष्ण कथेचं रहस्य कळणं, याची पूर्व तयारी या पूर्वस्कंदांच्या कथेमध्ये आहे. चतुर्थ स्कंदाचा अर्धा भाग आपला काल झाला कथेच्या दृष्टीनं. रहस्याच्या दृष्टीनं सुद्धा साधारण उल्लेख सर्वाचा केला, पण विशेष उल्लेख काल धर्म प्रकरणाचा केला. आजच्या उपक्रमामध्ये या चतुर्थ स्कंदाचं जे सार चिंतन आहे, चतुर्विध पुरुषार्थापैकी अर्थ काम मोक्ष या विषयाचा विचार आहे. त्यापैकी अर्थ पुरुषार्थाचं चिंतन परत एकदा येतं. हे दोन पुरुषार्थही आहेत आणि हे दोन विकारही आहेत. भागवतामध्ये पुरुषार्थ म्हणूनही याचं चिंतन आहे आणि विकार नाश म्हणूनही कथा आहे. हिरण्याक्षवध आणि हिरण्यकश्यपवध ह्या लोभ विनाशाच्या कथा आहेत. हिरण्य शब्दाचा अर्थ सुवर्ण, अक्ष शब्दाचा अर्थ डोळे
आणि हिरण्य म्हणजे सुवर्ण आणि कश्यपू म्हणजे संग्रह. सुवर्ण लालसा आणि सुवर्ण संग्रह अशा लोभाच्या दोन वृत्ती आहेत, एका पुढच्या एक. पूर्व काळामध्ये टिकाऊ धनसंग्रह सुवर्ण रूपाने करण्याची पद्धती होती. आता कालानुसार काही अर्थसूत्र थोडे बदलत चालले. अजूनही आमच्या भारतीयांना सोन्याचं वेळ आहे, परंतु पूर्वी इतकं राहिलेलं नाही. याचं कारण अर्थप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये किंमत ही बदलत नाही. आता पूर्वीच्या पेक्षा सुवर्णाच्या किमती या वर्षा 2 वर्षामध्ये स्थिर झालेल्या आहेत. त्यामुळे सुवर्ण घेण्याची वृत्ती कमी पडलेली आहे. जमिनीच्या किमती क्रमानं वाढतात. लोक जमिनी खरेदी करण्याच्या मागे थोडे लागतात, पण सोनं घेण्याच्या पूर्वीपेक्षा आता कमी लागतात. पूर्वी बँका नव्हत्या, त्यामुळं घराघरामध्ये गुप्त रूपानं साठवण्याची व्यवस्था सुवर्ण रूपानं करत असत. तर लोभ प्रतीक हा अनेक काळापासून सुवर्ण वाचक शब्द आहे. लोभ विकार नाशाकरता देवाला 2 अवतार घ्यावे लागले, वराह अवतार आणि नरसिंह अवतार. गृहस्थी जीवामध्ये लोभ विकारापासून बाजूला होणं अवघड प्रक्रिया झालेली आहे. त्यातले त्यात अर्थप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये तर हे अजून काम अवघड होत गेले. परंतु एक आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला बारकावा सांगतो, पैशाची जीवनामध्ये वस्तू करता गरज असणं हा भाग वेगळा आहे, आणि पैशाच्या संग्रहामध्ये लोभ विकार या दृष्टीनं संबंध असणं हा भाग थोडा वेगळा आहे. विकार हा नुकसान करणार आहे. प्रत्यक्ष पैसा माणसाचा फायदाही करत नाही, नुकसानही करत नाही. तो जड आहे. जड वस्तू चेतनाचं नुकसान फायदा काहीच करत नाही. जडाशी ठेवलेला असत्ययुक्त रागद्वेषयुक्त संबंध जो आहे तो आपलं नुकसान करतो आणि फायदा करतो. तेव्हा ही एक बाजू समजून घेण्याजोगी आहे. तत्वतः पैशाचा संबंध विच्छेद गरजेचा आहे. तपशिलाच्या दृष्टीनं आत्ताच्या अर्थप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये ज्याला जनसंपर्क ठेवायचा आहे त्याला थोडा आवश्यक विषय असतो, अशी गरज परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये वस्तुप्रधान व्यवहार होत असे. 12 बलुतेदार पद्धती जी होती त्यावेळेला वस्तूनी वस्तू प्राप्त व्हायच्या. सुतार मनुष्य सगळ्या बाकीच्यांची सुतारी सेवा करताना त्याला धान्य मिळायचं. त्या धान्याच्या मोबदल्यामध्ये तो धान्याच्याच बदलीत वस्तू प्राप्त करू शकत होता. अशी पूर्वीची अर्थव्यवस्था होती. आता पैशात परिणित करूनच सगळा व्यवहार केला जातो, असं काळाचं स्वरूप बदललेलं आहे. महाराज, प्रश्न असा आहे, तुकाराम महाराजांच्या काळाचा आणि आत्ताचा सुद्धा फरक पडलेला. त्या काळामध्ये वस्तुप्रधान अर्थव्यवस्था होती. एखाद्या पारमार्थिक व्यक्तीच्या जीवनामध्ये पैशाला स्पर्श करायचा नाही असं जरी ठरवलं तरी त्याचं काहीही अडत नव्हता, असा तो काळ होता. आता
काळ बदललेला आहे. काळ बदलला तर फक्त तपशील बदलतो, तत्व मात्र कधी बदलत नाही. परमार्थिक प्रगती करता लोभ हा प्रतिबंधच आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग थोडा तपशील कसा बदलतो, तर थोडासा तपशील असा बदलतो जसे आपल्या राहणीमानाची वेश व्यवस्था बदलली. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये फेटा पगड्या वापरत असत. धीरे 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 बाराबंदी हे सगळा वेश बदलला आणि आता सर्रास सर्वसामान्य मोठ्यात मोठ्या प्रवचन कीर्तनकारापासून टोपी ग्राह्य झाली. वेश बदलला. वेश बदलला याचा अर्थ काही तत्व बदललं असं नव्हे. अर्थात त्याची सुद्धा अतिरेक होता कामा नये. आमची त्याच्या फार पुढची स्टेप होत चाललेली आहे. अजून वारकरी संप्रदायात माझ्या ऐकिवात नाही, पण हरिदासी कथानकारामध्ये सूड घालून कथा करणारे कथाकार प्रारंभ झालेले आहेत. इथपर्यंत त्यांचं खाली आलंय. आता तेव्हा विषयांतर करून या विषयाला फार वेळ द्यायची गरज नाही. मला सांगायचं तपशील थोडाफार बदलतो आणि काळ त्याला स्वीकार करतो, परंतु सिद्धांततः परमार्थाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तत्व बदलत नाही. किंबहुना जे त्रिकालाबाधित असतं त्याला सिद्धांत म्हणतात आणि कालप्रवाहामध्ये जे बदलतं त्याला मत म्हणतात. तेव्हा भगवंताच्या साक्षात्काराकरता किंवा ब्राह्मी स्थिती प्राप्त करण्याकरता निर्विकारता ही अनिवार्य आहे. हा तपशील नाही, हा सिद्धांत आहे. आणि याची जी चर्चा आहे, या 4 पुरुषार्थाच्या 4 प्रतिकात्मक कथा चतुर्थ स्कंदामध्ये येतात. त्यापैकी धर्म प्रकरणाची कथा काल पाहिली, अर्थ प्रकरणाचं ध्रुव चरित्र पाहिलं. आता काम प्रकरणाचं चरित्र पाहण्यापूर्वी आपल्याला या काम या विषयावरचा विचार थोडा करायचा आहे. अर्थ या विषयावरचा विचार करत असताना हे 2 मुद्दे मी संकेत केले की अर्थ संबंध कर्तव्य आणि उपयोग दृष्टीचा अर्थ संबंध वेगळा आणि लोभ या विकारानं केलेला अर्थ संबंध वेगळा. या दोन्हीतला फरक सहजासहजी कळणं थोडं अवघड आहे. दोन्ही दिसती सारखी सारखी वर्म जाणे तो पारखी. त्यामुळे हल्लीच्या काळामध्ये फार अवघड आहे. एखाद्या माणसाजवळ अर्थ आला म्हणजे तो लोभीच आहे असं सिद्ध करणे अवघड आणि तो लोभी नाही हे सिद्ध करणे अवघड. अशी विचित्र अवस्था आहे आताची. सूक्ष्मतेने चिंतन केल्यानंतर लक्षात येऊ शकतं, पण वरून वरून तर लक्षात येणं अवघड आहे. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अर्थसंबंध येऊन अलिप्त राहिलेले नाथ महाराज होते. अर्थसंबंध कमी नाही आला, किल्लेदार होते. भरपूर अर्थसंबंध त्यांच्या जीवनामध्ये आला, पण विकार या अर्थातून तो नव्हता. दोन्ही दिसती सारखी सारखी वर्म जाणे तो पारखी. एक तुम्हाला मी मुद्दा धरून सांगेन. तपशिलासहित अर्थसंबंध टाकणारा हा समाजाच्या दृष्टीनं विशेष आदर्श आहे. तत्वाने टाकणारा स्वतःच्या कल्याणाच्या दृष्टीनं नुकसान होणार नाही, पण समाज नेमका त्याला ओळखेल की नाही हे सांगता येणार.
तेव्हा ज्याला जमेल त्यांनी तपशिलातून सुद्धा अर्थसंबंध टाकला तो यज्ञाचरित श्रेष्ठाच्या दृष्टीनं निश्चितच उच्च आहे. कालप्रभावाने ते सर्वांना जमणं मात्र कठीण आहे हे निश्चित. अर्थकाम या विषयावर साधक या नात्यानं काही विचार केलेले आहेत. काही संतांच्या संगतीमध्ये राहून जगाची आत्ताची चालू परिस्थितीचा अनुभव घेऊन एक मत तयार झालेलं आहे. मला स्वतःला एखादी गोष्ट जमली नाही तर मला जी जमली ती श्रेष्ठ आहे असं सिद्ध करण्याचं काही कारण नाही. परंतु सापेक्षामध्ये त्याच्यावर विचार करत करत काही सिद्धांतापर्यंत मी येऊन पोहोचलोय. आपल्यालाही काही लोकांना याचा जरूर उपयोग होईल. त्याग आणि अलिप्तता हे दोन शब्द आहेत, लक्षात घ्या. त्यागात शांतिरनंतरम. त्यागाचं महत्व आपल्या सगळीकडेच येतं. त्यागाचं कौतुक सगळीकडे होतं. पण अलिप्तता सुद्धा गीतेचं बारीक चिंतन केल्यानंतर असं लक्षात आलं की भगवंताला अलिप्तता पद्धतीनं साम्य जीवनात मुरवणं हे भगवंताला जास्त प्रिय आहे असं सर्व मार्गाच्या साधकांच्या लक्षणांचा विचार करता असा एक भाव लक्षात येतो की हा अतिशय उत्तम मार्ग आहे. थोडासा अवघड जरूर आहे पण खूप बारीक चिंतन केलं, ध्येय बरोबर असेल तर या दिशेनं वाटचाल करता येऊ शकते. आणि अलिप्तता दोन्ही दोन वेगवेगळ्या अँगलनं दोन्ही आपापल्या परीनं श्रेष्ठ आहेत. एका अंगानं त्यागापेक्षा सुद्धा अलिप्तता ही एक श्रेष्ठ गोष्ट आहे. कलियुगामध्ये अलिप्ततावादापर्यंत जी व्यक्ती पोहोचली त्याला असलेल्या वातावरणातून सावरायला थोडं जास्त सोपं जातं. त्यागाच्या मनाला वातावरण अनुकूल न मिळाल्यामुळं कधी कधी मनाची उद्विग्नता, चंचलता वाढते. वॉटरप्रूफ घड्याळ जसं पाण्यात लागूनही आत थेंब येऊ देत नाही, तसं तेज विवेकाचा आश्रय घेऊन भगवत कृपेचा, संत संगतीचा, शास्त्रचिंतनाच्या आश्रयाची दिशा एका विशिष्ट दिशेनं सातत्यानं संस्कारित ठेवून जर अलिप्त होता आलं तर फार सुंदर असा लाभ. अलिप्ततेमध्ये परिस्थिती बदलण्याची गरज पडत नाही. असेल त्या परिस्थितीत स्वतःची स्थिती टिकवण्याची व्यवस्था अलिप्ततेमध्ये. आणि परिस्थिती परिवर्तन करणं थोडं अवघड गोष्ट आहे. परिस्थितीत स्वतःची स्थिती टिकवण्याची जर शक्ती तुमच्यामध्ये साधकीय दृष्ट्या आली तर कुण्याही परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला सावरू शकता. म्हणून हा अलिप्ततेचा जो भाग आहे प्रकरणाला सोडून नाही,
अर्थ आणि काम दोन्हीचंही चिंतन या एका अलिप्तता चिंतनातून मी आपल्या समोर मांडणार आहे. प्रत्यक्ष तपशिलातून पैसा टाळणं हे जास्त श्रेष्ठ का पैशाबद्दलची आसक्ती समाप्त करून आला काय न आला काय त्याच्यापासून अलिप्त होणं हे जास्त श्रेष्ठ, असा जर बारीक विचार केला तर अलिप्ततामध्ये कलियुगाची भौतिक बदलत्या परिस्थितीपासून उद्विग्नता होत नाही. अलिप्तता स्थिती जर निर्माण झाली तर लाभ होतो. तर चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे अलिप्ततेच्या अधिष्ठानावर अर्थकामाचा असा संबंध की फक्त बहिरंग अंतरंग नव्हे. अलिप्तता ही जे ही अंतरंग अधिष्ठानावर होते. पैशाचा आज संबंध येता कामा नये. हे त्यागापेक्षाही अवघड आहे पण अशक्य नाही. आणि जर हे साधलं तर बदलत्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तोंड देऊन स्वतःला सावरता येऊ शकतं. कधी कधी असे प्रकार होतात की काही तपशील हे आपल्या उद्वेगाला कारणीभूत होतात. धर्मशास्त्राप्रमाणे सोळं पाळावं की नाही तर पाळावंच, पण आपल्याला नेमकं सावरता येत नाही. एका बाजूला जसं सोळं पाळण्याचा आग्रह धरला जातो तसं दुसऱ्या बाजूला एक विकृती येत चालते. सोळं मोडण्यामध्ये उद्विग्नता वाढत चालते. ती वाढता कामा नये. सोळं पाळलं पाहिजे हेही बरोबर आहे, आणि सोळं मोडण्याची उद्विग्नता जी आहे तीही होता कामा नये. हीही सावधगिरी बाळगली पाहिजे. हा एक दृष्टांत सांगितला मी. तर विकाराची बाजू जी आहे ती अशा पद्धतीनं पाहिजे. तुम्ही कामाच्या हारी जाऊ नका, लोभाच्या हारी जाऊ नका, हे बरोबर आहे. परंतु त्याबरोबर जसं सोळं मोडल्यावर कर्मठ ब्राह्मण अति रागावतो, तुकोबरायाने कधी कधी चिंतन करता करता त्या रागानेच केलेल्या स्पर्श स्थितीचा उपहास केला. आजी शिवला मांग माझे विटाळले अंग. जर एका दृष्टीनं सोळं पाळलं, दुसऱ्या दृष्टीनं विकार वैकारिक दृष्टीनं राग आल्यामुळे जर त्याच्याही पेक्षा मोठं ओळ जर झालं असेल तर त्या सोळं पाळण्याचा उपयोग आहे की नाही हा प्रश्न आहे. काही लोकांमध्ये या दोन्ही प्रक्रिया आठवतात. म्हणा अर्थप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये आमचे परमार्थिक सगळी मंडळी सुद्धा बरीचशी चक्रात सापडलेत. काही त्यातले लोभामध्ये. मग काही लोकांची साधकीय इच्छा जिवंत असल्यामुळं ते प्रयास करतात, पैसा घेत नाही. चांगली गोष्ट आहे, आदर्श गोष्ट आहे. पण विकृती अशी सापडली की त्या पैसा न घेण्याचा प्रमाणापेक्षा जास्त अभिमान आणि आपल्या कार्यक्रमामध्ये पैसा घेणाऱ्याची सारखी निंदा. तुम्ही पाळल्याचा किती उपयोग होतो हा प्रश्न आहे. तुम्ही घेत नाही ही अगदी चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण त्याची विरुद्ध प्रतिक्रिया जर तुमचं चिंतन घेणाऱ्याच्याच सारखं मागं लागत असेल तर तेही फारसं उपयोगी नाही परमार्थ दृष्ट्या. एका वेगळ्या दृष्टीने ती एक विकृतीच आहे, हे लक्षात घ्या. अर्थ प्रकरण, काम प्रकरण, म्हणून या दोन्हीच्या तपशिलाच्या आग्रहाकडे जाऊ नका. घेणारच नाही हाही आग्रह नको, आणि इतकेच मिळाले पाहिजे हाही आग्रह नको. ईश्वर नियोजित तुकोपरायाने जसं म्हटलंय, तुका करीना भोभाट. वस्तू
संबंध जीवाचा प्रारब्धानुसार असतो, त्याला प्रारब्धावर सोडून द्या. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, कार्य सोस करते वाया. सोस कमी झाला पाहिजे, इथं अलिप्तता आहे. संबंध हे प्रारब्ध आहे, लक्षात घ्या. अपेक्षित भावनेनं आणला गेलेला स्पर्श अर्थकामाचा हा विकार आहे, आणि उपेक्षित भावनेनं आलेला संबंध हे तुमचं प्रारब्ध आहे. तर उपेक्षित भाव जिवंत ठेवा, हे अलिप्ततेचं साधन आहे. अपेक्षित भाव ठेवू नका. डोंगरे महाराज सांगायचे, आपल्याला जे 2 डोळे दिलेत ना, ते अपेक्षा आणि उपेक्षा या दृष्टीनं पदार्थ स्वीकृतीच्या संबंधाकरता 2 डोळे दिलेत. कधी कधी विनोदानं काही भाग सांगायचे. पदार्थ उपेक्षेनं पहा, तो तुम्हाला काही बिघडवू शकत नाही. पदार्थाकडे तुम्ही अपेक्षेनं पाहिलं की मग बिघडवत. इष्टीतून जातो, अनेक झाडं शेत आपल्याला दिसतात, उपेक्षा भाव असतो, त्यामुळं ते शेतातलं पीक चांगलं असलं काय आणि त्याच्यावर रोग पडला काय आपल्याला काही फरक पडत नाही. पण हे माझं शेत आहे, त्याच्याकडे जे अपेक्षेनं पाहिलं जातं आणि मग त्या पिकावर रोग पडलाय का आणि त्याची परिस्थिती कशी चांगली, ही अपेक्षा भावना झाली की मग आसक्ती, भोग, लालसा हे सगळी परंपरा तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार. लक्षात घ्या. अपेक्षा दृष्टी आणि उपेक्षा दृष्टी. जगताकडे उपेक्षा दृष्टीनं पाहायला शिका. उपेक्षा शब्दाचा अर्थ द्वेषही नाही, हे लक्षात ठेवा. द्वेष दृष्टी सुद्धा चुकीची आहे. द्वेष दृष्टी सुद्धा, या द्वेष दृष्टीनं सुद्धा वस्तू पकडली जाते, वस्तू सुटत नाही, हे लक्षात घ्या. जसं रागदृष्टीनं वस्तू पकडली जाते, तशी द्वेष दृष्टीनं सुद्धा पकडली जाते. आमचे एक साधक मित्र होते, बराच काळ माझ्या बरोबर होते. आता बरेच दिवस झाले त्यांचा संबंध सुटल्याला. आम्ही नर्मदा परिक्रमा बरोबर केली. फार चांगले साधक होते, सुशिक्षित होते. मत्रंबाबांच्या निमित्तानं त्यांचा आमचा संबंध बरेच दिवस राहिला. तर मैत्रीचं नातं, पण दोघांच्या स्वभावामध्ये काही बाबतीत थोडंसं अंतर. तर ते इतके सावध असायचे, कोणी आपल्या पाया पडता कामा नये, अशा प्रकारचं. आता आमचं लहानपणापासून जीवन महाराजपणाचं 12 वर्षापासूनच, त्यामुळे दर्शन लोकांचं काही, लोक आल्याशिवाय राहायचेच नाही, पाय पकडल्याशिवाय राहायचेच नाही. आणि आमच्या 2 विरुद्ध स्वभावाची एकामेकांची गाठ. त्यांना लोक संपर्क अजिबात नको आणि आमचा लोक संपर्क भरपूर. जवळ राहायचे, लोक माझ्या पाया पडायला आले की त्यांच्या पाया पडायला जायचे, ते लांब लांब पडायचे. लांब लांब पळाल्यानंतर आमच्या त्यांच्या विनोदाने कधी कधी चर्चा व्हायच्या. त्यांना मी काय म्हटलं, मला तुम्ही पाया पडू देत नाही हे फार चांगलं आहे, पण ते पळापळीचा जो अतिरेक होतो ना, हे काही मला पसंत नाही. मी त्यांना म्हणायचो की माझ्या अनेक लोक पाया पडून जातात, त्यात कोण आले आणि कोण गेले हेही माझ्या लक्षात राहत नाही, पण तुम्हाला मात्र पाया पडून घ्यायचं नाही याची सावधगिरी ठेवण्याकरता त्या लोकांना जास्त लक्षात ठेवावं लागतं. सगळ्यात अभिप्राय जो आहे ना, अर्थात त्यांचा आमचा संवाद संपायचा. ते म्हणायचे तुम्ही पूर्व पुण्य घेऊन आलेले आहात, तुम्हाला स्वाभाविक त्याच्याबद्दल अनासक्ती आहे, आमच्या मनात फार आसक्ती आहे, म्हणून पळून पळून आम्हाला वाचावं लागतं. तेव्हा आमचा कधी वादविवाद शेवटपर्यंत असा ताणला नाही, तो नेहमी मिटतच असे. परंतु प्रेमाचे संवाद खूप व्हायचे. द्वेष सुद्धा वस्तूला पकडतो. डोंगरे महाराज एक कथा सांगायचे की 2 शिष्य गुरुजवळ वैराग्याचं महात्म्य ऐकून आश्रमाचं कर्तव्य कर्म कराय करतात जंगलामध्ये लाकडं तोडायला गेले. थोडी संध्याकाळ झाली, उशीर झाला आणि आश्रमामध्ये येता येता पावसाळ्याचे दिवस होते, एका ओढ्याला थोडं पाणी आलेलं होतं. ते 2 शिष्य ओढ्यातून पलीकडे येताना एक घटना घडली. मागून एक आर्तनाद ऐकू आला. तो बाईचा आवाज होता. तिला त्या अवेळी थोडीशी मदत अपेक्षित होती. ओढ्याचा पाणी तिच्या लक्षात आलेलं होतं.
म्हणून तिनं बोलवल्यानंतर हा जो एक शिष्य होता तो इतका तरतरा ओढ्यातून पलीकडे निघून गेला. त्या बाईचा आवाज आला, तिथं काय आपल्याला थांबायचं, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण पान गेल्या जाण करू नये. तो तरतरा पलीकडे निघून गेला. एक दुसरा समजदार शिष्य होता, त्यांनी प्रसंगाचा विचार करून तो थांबला. थांबल्यानंतर त्या बाईने विनंती केली, महाराज मला थोडीशी मदत द्या, ओढ्यातून पलीकडे जाण्यापुरती, मला परत घरी जायला शक्यता नाही, इकडे अलीकडे मुक्कामाची सोय नाही. त्यांनी ती विनंती ऐकली आणि तिला पकडून ओढ्यातून निघाला. ओढ्याचं पाणी जरा वेग जास्त असतो, त्या मांडीच्या वर पाणी लागल्यावर ती बाई लागली वाहायला, उंची नाही कमी होती याच्यापेक्षा. आणि परिणाम असा झाला की शेवटी यांनी काय केलं, हा तगडा होता शिष्य, याने तिला खांद्यावर घेतलं आणि पलीकडे आणला. हा पलीकडे पुढे गेलेला शिष्य तसा पुढे गेला, पण मन अजिबातच मागं पाहायला नको होतं, पण मनात ते कुठं राहते, तो पाहत होता हा काय करतो. आणि हा काय करतो हे पाहत असताना त्याने जेव्हा पाहिलं, यांनी त्या स्त्रीला खांद्यावर घेतले, तर पायाची आग मस्त घालवली. गुरुजी एवढ्या वैराग्याच्या गोष्टी सांगतात, आणि खुशाल त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं. खूप राग आला, खूप. नंतर यांनी आपलं ते पलीकडे आणून त्या बाईला सोडून दिलं, तो शांत चित्तानं पुढे आला. ह्याच्या मनातले विचार थांबले नाहीत. तनफन करत कसे तरी आश्रमामध्ये आल्यानंतर पहिली तक्रार या पुढे आलेल्या शिष्यानं त्या मागच्या शिष्याची सांगितली गुरुजींना, गुरुजी तुम्ही एवढा मोठा उपदेश करता आणि या शिष्याने आम्ही आज असं केलं, खुशाल नुसतं स्त्रीला पलीकडे आणलं नाही, तिला खांद्यावर बसून आणलं. गुरुजीने शांततेने ऐकून घेतलं. याच्याकडे पाहिलं तर याच्या चेहऱ्यावर काहीही परिणाम नव्हता, काही चिंतन नव्हतं, काही नव्हतं. अलिप्तता कशाला म्हणतात. तेव्हा गुरुजीने त्याला फार सुंदर उत्तर दिलं. गुरुजी म्हणले, मी सांगितलेला उपदेश खरा आहे, पण त्याची एक अंतरंग बाजू ही आहे. बहिरंग दृष्ट्या यांनी स्त्रीला प्रत्यक्ष खांद्यावर वाहून आणलं, सोडून दिलं. आता या क्षणाला त्याचं अंतःकरण जे आहे कर्तव्य पार पाडल्याच्या एका समाधानी स्थितीत आहे. त्याच्या मनात काही विकार नाही. त्याने त्या बाईला तिथं सोडलं, पण तू इथं घेऊन आलाय तुझ्या मनात तिला. द्वेष हा वस्तूला द्वेषानं सुद्धा वस्तू पकडली जाते. म्हणून जसं आसक्ती नसावी तसा अतिरेकी द्वेषही नसावा, हे लक्षात घ्या. परंतु बहिरंग दृष्ट्या संबंध टाळण्यामध्ये जास्त लाभ आहे, म्हणून मोठ्या लोकांनी जे नियम सांगितले तेही बरोबर आहेत. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण प्राण गेल्या जाण करू नये, हा एका साधकीय स्थितीतल्या अभंगातला नियम आहे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रेचे निनावे, भोजन करावे परिमित. याच्यातलं हे तिसरं चरण आहे. मला प्रारंभिक काळामध्ये तपशिलासहित त्यागाची गरज आहे, परंतु शेवट त्याचा अलिप्ततेमध्ये परिणित झालं पाहिजे. अलिप्तता ही वास्तविक निर्विकारता आहे. तर बहिरंग त्याग प्रवेश दृष्ट्या निर्विकार होण्याच्या वाटचालीमधला पहिला जरूर टप्पा आहे, त्याबद्दल वाद नाही. आपण व्रत घेऊन टाळलं पाहिजे, हेही बरोबर आहे. त्या व्रतस्थ लोकांचा उपहास नाही, किंबहुना त्याच मार्गाने हल्ली चाललं पाहिजे. परंतु त्याचा शेवट हा समत्वम योग उच्यते, समत्वत्वामध्ये झाला पाहिजे. म्हणजे खरी सिद्धता जितकी त्यागात सुरुवातीच्या काळात लाभ आहे, तितकंच त्याच्यानंतर एक काळ असा आला पाहिजे की वस्तू व्यक्ती पदार्थ आले काय आणि गेले काय त्याचा स्पर्श अंतरंगात न होता येणं. या प्रकारची जी अलिप्तता आहे ही निर्विकारतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा अर्थ आणि काम पुरुषार्थ अलिप्ततेमध्ये सिद्ध होईल.
म्हणून मी काल आपल्याला सांगितलं होतं, कामाला अधीन ठेवण्यात पुरुषार्थ आहे. आणि अधीन ठेवणं म्हणजे केवळ कामाची द्वेष करणं नव्हे. लक्षात घ्या, अर्थाला अधीन ठेवण्यात पुरुषार्थ आहे. अर्थाधीन होऊ नका. अर्थाधीन झालात की विकार, कामाधीन झालात की विकार. आणि अर्थाला अधीन ठेवलं की पुरुषार्थ, कामाला अधीन ठेवलं की पुरुषार्थ. आणि जर अशा पुरुषार्थाच्या दृष्टिकोनातून अर्थकामाचा स्पर्श झाला तर पद्मपत्र मीमांसा अशी स्थिती तुम्हाला निर्माण करता येईल. तर पद्मपत्र मीमांसा सारखी अलिप्तता पहा. महाराज, मी माझ्या जीवनात साधकीय दृष्ट्या या सगळ्यावर स्वतः विचार केले, प्रयोग केले. आणि हा सिद्धांत केवळ भागवतातला सांगण्याकरता म्हणून नव्हे, तर माझ्या जीवनाच्या दृष्टीनं, आदर्श या दृष्टीनं सुद्धा मी चिंतन केलेलं आहे. हे लक्षात घ्या. तर चतुर्विध पुरुषार्थाचा विचार सांगताना जो मुद्दा आहे, महाराज, प्रारंभिक स्थिती यामध्ये परमार्थिक लोकांना या अर्थ आणि कामाच्या विकाराच्या मुळे फार मोठं नुकसान सहन करावं लागतं. यामुळे अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. मी आपल्याला एक कटू सत्य पुन्हा सांगू इच्छितो की विधेयात्मक परमार्थाचे जेवढे संस्कार केले जातात तेवढे निषेधांगाचे संस्कार कमी केले जातात. हे आत्ताचं कटू सत्य. म्हणजे तुम्हाला ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची असेल तर ब्रह्माविषयीच्या फक्त प्रक्रिया शाब्दिक माहिती करून घेऊन भागणार नाही. त्याची पहिली अवस्था आहे तुम्हाला निर्विकार होणं. आणि याच्यावर कोणी जोरच देत नाही. फक्त व्याख्या वाचतात. ज्ञान मार्गात जाताना मुंगीपासून ब्रह्मादिक पदापर्यंत वैराग्याची फक्त व्याख्या वाचली जाते, पण त्या वैराग्याबद्दलचा आग्रह आपल्या पाठीमागं अनुगमन करणाऱ्यांकडून करवून घेतला जात नाही. याविषयीचे संस्कार फार कमी केले जातात. काय पाहिजे यापेक्षा काय नको यावरचा जोर दिवसेंदिवस कमी पडत चाललेला आहे. याचं कारण दोन्ही आम्ही दोषी आहोत. त्याला धर्माचारी आम्ही दोषी आहोत. आमच्या अंतःकरणातच त्याविषयी जोर कमी आहे. आमच्या वाणीमध्ये त्यामुळं जोर येत नाही. जर आम्ही करप्ट लोकांच्या घरी मुक्काम करू लागलो तर करप्ट लोकांविषयी बोलायला आमची जीभ उचलत नाही. आमच्या जीवनात जर दुराचाराचे पैलू जर घुसळू लागले तर दुराचारावर तितक्या ठोकपणानं बोलण्याची शक्ती होत नाही. आज गरज या अंगाची फार आहे. विधेयात्मक अंगाचे खूप विचार आपल्या अंतःकरणावर संस्कारित केले जातात. हे प्रकरण इथं जे आहे अर्थ आणि कामाचं, हे जे प्रकरण आहे, जसं धर्माधिष्ठित सदाचरणाचं अंग पाहिजे, मोक्षाचं ध्येय पाहिजे, तसं अर्थ आणि काम हे जीवनातून विकार दृष्ट्या समाप्त झाले पाहिजे असं आग्रहपूर्वक चिंतन, पायाभूत अंग आपल्यावर पक्क संस्कार. अर्थ आणि कामाचं विकारी स्वरूप नुकसान करणार. म्हणा, अर्थ तरी थोडा बाहेरून त्रास देतो, काम आतून त्रास देतो. ह्या दोन विकाराची दोन वेगवेगळी रचना आहे. तीन प्रधान विकार मानले त्रिविधम नरकस्येदम मध्ये. क्रोध त्रास देतो पण फार थोडा वेळ देतो. क्रोध हा दरोडेखोरासारखा आहे. दरोडेखोर तुमच्याकडे काही 10-20 तास मुक्काम करत नाही, अर्ध्या तासात सगळं कमावलेलं गुंडाळून घेऊन जातो. तसा क्रोध आध्यात्मिक नुकसान करतो. फार वेगात येतो, जातो आणि थोड्या वेळामध्ये फार मोठं नुकसान करतो. असा हा दरोडेखोर आहे क्रोध. आल्या आल्या पहिले विवेकाच्या तारा तोडून टाकतो, मग काय नुकसान करेल सांगता येत नाही.
एकाएकी निर्माण होत नाही. कामाच्या आणि लोभाच्या आपूर्तीत क्रोधाची उत्पत्ती आहे. कामाच्या पूर्तीत लोभाची उत्पत्ती आहे आणि कामाच्या आणि लोभाच्या आपूर्तीत क्रोधाची उत्पत्ती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले ना, कामाची नाही तिथं क्रोधाची कैसा. म्हणून क्रोधाचं आवागमन आपल्या शरीरामध्ये लोभ आणि कामापेक्षा कमी. लोभाचं आवागमन सुद्धा जीवाला कामापेक्षा कमी पराधीन करतो. लोभामध्ये एक दोष जास्त आहे. लोभ जास्त काळ शरीरात राहतो. 3 विकारामध्ये कमी वेळात जास्त नुकसान करणारा क्रोध, जास्त काळ शरीरात राहणारा लोभ आणि आतून त्रास देणारा काम, अशी तिन्हींचे 3 वैशिष्ट्य आहेत. हे लक्षात घ्या. काम आतून त्रास देतो आणि त्यामुळं बाहेरचं केवळ शाब्दिक चिंतन कामनाशाला पर्याप्त ठरत नाही. बाहेरून शहाणपणाचे धडे देणारा सुद्धा एखाद्या रात्री कामानी वेडा होतो. किंवा आतून त्रास देणारा विकार आहे. लोभ हा जास्त काळ राहून नुकसान करणार आहे. पण लोभाचा माणसाला कंटाळा येत नाही. सकाळपासून पैसे कमवायला लागला आणि जर यात्रा असली, रोजचं 8चं दुकान बंद करायची वेळ असली तर 11 वाजेपर्यंत उघडत ठेवतो आणि आज विक्रीचा रेकॉर्ड ब्रेक कसं होईल असा प्रयत्न करतो. त्याचा लोभ जो असतो त्याला तहान भूक सुद्धा विसरायला लावतो. जास्त वयापर्यंत लोभ तुमच्या शरीरात राहतो. म्हातारपणी काम कमी होतो पण लोभ वाढतच जातो शेवटपर्यंत. म्हणून आयुष्याच्या दृष्टीनं जास्त काळ राहणारा विकार लोभ आहे. कमी काळ तुमच्या शरीरात येऊन जास्त नुकसान करणारा विकार क्रोध आहे. आणि बाहेरचं केवळ शाब्दिक समजेनं न भागणारा, याचं कारण तो आतून त्रास देणारा असा काम आहे. आणि हा जो आतून त्रास देणारा विकार आहे हा या तिन्ही विकाराचा मूळ पाया आहे. अनिच्छन्नपीची सुरुवात करताना कामयेश पासून सुरू झाली. म्हणून हा काम सगळ्यात महत्वाचा खुंटा आहे. हा उपटल्याशिवाय परमार्थात मध्ये निर्विघ्नता होत नाही. या रूपाचं विघ्न शिल्लकच राहतं. काम हा विकाराचा खुंटा उपटला गेला पाहिजे. मग या काम या विकाराचे काही उपाय कामाला अति विकृत न होऊ देण्यापर्यंत उपयोगाला येतात. काही नियम, सदाचरण, सात्विक आहार, सद्व्यवहार, रुजुता, सत्संग, हे जे सगळे बहिरंग जे उपाय आहेत यांनी काम फक्त पतनापर्यंत विकृत होणार नाही इतका कंट्रोल करता येतो. शास्त्रानुशासनानं मुळासकट घालवण्याकरता संतांच्या मतानं ईश्वर कृपा हाच एकमेव उपाय आहे. मला तेज विवेकानं सुद्धा या बाकीच्या उपायांपेक्षा थोडी त्याची मात्रा कमी होते, पण तेज विवेकानं सुद्धा समोर जाईल की नाही जरा शंका आहे. हे लक्षात घ्या. तो तेज विवेक जर ब्राह्मी स्थितीपर्यंत पोहोचला तर भाग वेगळा, पण त्या स्थितीपर्यंत जर न पोहोचला तर तेज विवेकी व्यक्ती सुद्धा कधीतरी एखाद्या वेळेला आतून झटका मारून कामाधीन थोडीफार होते. हे लक्षात घ्या. ईश्वराची कृपा किंवा पूर्ण ज्ञान स्थिती हे दोनच अंग असे आहेत की जे कामाला समूळ नष्टतेचा अनुभव देऊ शकतील. कामाच्या समूळ नष्ट, एक पूर्ण ज्ञानी स्थिती अथवा ईश्वर कृपा. बस.
आणि म्हणून जर समूळ नष्ट करायचं असेल तर हे बाह्य अंगाचा आश्रय जरूर घ्या, परंतु ईश कृपेचा भरोसा ठेवून व्याकुळ होऊन प्रार्थना करा भगवंत. आम्हाला जो थोडाफार जर लाभ झाला असेल तो स्वप्रयत्नानंद स्वसाधनेच्या आश्रयावर नाही, भगवत कृपेवर. ज्या ज्या संतांच्या जीवनामध्ये आपण जर चिंतन ऐकलं तर तो याच रूपाने आपल्याला लाभ झाल्याचा. मी आजच्या प्रकरणामध्ये समयाचा काय विचार करत नाही. आपण इथं सगळे साधक आहोत. या चर्चा आम्ही खेडेगावातल्या भागवतामध्ये इतक्या वेळ लांबवतच नाही, त्याचा उपयोग तिथं कमी आहे, लक्षात घ्या. आपण सगळे साधक आहात, आपल्या समोरच्या या समस्या आहेत, म्हणून याच्यावर थोडा विचार जास्त करायचा, लक्षात घ्या. कामनाशाची गरज आहे, तिथं मात्र वकिली लावू नका. तुमचं तुम्ही जास्त नुकसान करणार आहात. लोक शब्द ज्ञानाचा दुरुपयोग करतात आणि कोण्यातरी प्रमाणाच्या आधारावर आपण त्या स्थितीत आहोत अशा भ्रमामध्ये वावरतात. इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. अशा प्रकारच्या मूळ प्रकरणाचा अर्थ विचारात न घेता आपल्या मतलबी अर्थ लावून जर तुम्ही दंभाचार कराल, तुम्ही जगाला फसवू शकाल, पण एक दिवस तुम्ही स्वतः फसणार आहात. तुम्ही प्रारंभिक बालवाडीमध्ये, परमार्थाच्या बालवाडीत सिंहाच्या दृष्टांतानं पंचीकरण मध्ये हा विषय शिकलेले आहात. एखाद्या मेंढ्याने सिंहाचं कातडं पांघरलं तर मेंढ्या फसतील, पण खरा सिंह आला तर काय अवस्था होईल याचा विचार करा. तेव्हा शब्दज्ञानाच्या आधारावर तुम्ही जर जगाला आम्ही निर्विकारतेचा आव आणण्याचा प्रयत्न कराल तर कदाचित जग तुमचं महात्मा म्हणूनही पूजा करेल, पण तुमची अंतरंग स्थिती जर मुळात निर्विकार निर्दोष झाली नसेल तर तुमच्या नरकाचा कारण होऊ शकेल, हे लक्षात ठेवा. म्हणून केवळ जगापुरतं आपण दाखवण्याच्या पाठीमागे आज जे लागलेलो आहोत, होण्याच्या पाठीमागे लागा. साधू होण्याच्या पाठीमागे लागा. साधू दिसवण्याच्या, दाखवण्याच्या पाठीमागे लागू. होणं वेगळं आहे आणि दिसणं वेगळं आहे. वयोवृद्ध इथं मंडळी आहेत, म्हणजे रंगनाथ महाराजांचे तुकडे असायचे. मी लहानपणी त्यांचं थोडंफार श्रवण केलं. ते तुकडेबद्ध प्रक्रिया मांडायचे. ते म्हणायचे पारमार्थिक असावं का दिसावं आणि संसारी दिसावं का असावं, अशी प्रक्रिया मांडायची. तर परमार्थिक दिसण्यापेक्षाही परमार्थिक असण्याला महत्व आहे, हे लक्षात घ्या. असून दिसलं तरी बिघडत नाही, पण नसून दिसण्याचा प्रयत्न करू नका, हे आपल्या पतनाला कारणीभूत ठरेल. तेव्हा काम पुरुषार्थ म्हणजे कामाला अधीन ठेवायचं असेल तर काम विकाराचा दुष्परिणाम अनिच्छन्नपी पाप ही त्याची फलश्रुती आहे. त्यामुळे काम गेल्याशिवाय समाधान नाही पाहिजे, बेचैनी पाहिजे. निष्काम होत नाही तोपर्यंत. शांत भावाचं सगळ्यात पहिलं लक्षण संतांनी वर्णन केलं, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास आणि काळजी. संतांनी पावती दिली, काम नाही झालो पाहिली काम. तर निष्कामतेची अत्यंत आवश्यकता आहे. वकिली करू नका त्या ठिकाणी. काही नाही, आमच्या हात काही नाही, आमचे वरून वरून इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु ही जी पद्धती आहे, या पद्धतीनं दंभ वाढेल. स्वतःची फसवणूक करू नका, नुकसान होईल. त्या चतुर्विध पुरुषार्थामध्ये आता याच्यात पुन्हा वेगवेगळे वर्ग पडतात. गृहस्थी साधक, ब्रह्मचारी साधक, त्यांनी पाळणाऱ्या साधनेचे वर्ग, असे त्यामध्ये काही बारीक भाग पडतात. परंतु इतका बारीक विचार करणे इतका वेळ आता शिल्लक नाहीये.
पण हे 2 वर्ग जरूर पडतात. तर गृहस्थी साधकांचं कामपुरुषार्थ कसा असावा याचा आदर्श या पृथुचरित्रामध्ये. पृथु गृहस्थी होता. कर्तव्य कर्म पालन करत करत कामपुरुषार्थावर विजय कसा प्राप्त करता येतो हे पृथूने आपल्या आचरणातून दाखवलं. हे पृथुचरित्र 11 अध्यायाचं आहे. या पृथुचरित्रामध्ये अनुशासन पद्धती किती सावधानतेनं ठेवलेली आहे. ध्रुववंशामध्ये अंग आणि वेन हे राजा होऊन गेले. वेन हा अतिशय दुष्ट होता. वेनयती पीडयती अत्यंत त्रास देणारा होता. आणि या वेन राजाच्या दुष्टतेनं प्रजा दुःखी झाली. पृथ्वी सुद्धा दुःखी झाली. तिनं आपल्यातून प्रगट होणारी बीज आकळायला सुरुवात केली. धरणी पीक धरेना. अशा अवस्थेत दुःखी समाज संतांना शरण गेला. ऋषी मुनींनी समाज संकट दूर करण्याकरता या वेनाला पहिल्यांदा सामदान या नियमाप्रमाणे समजवायचा प्रयत्न केला. परंतु हा दृष्ट शाब्दिक समजवण्यानं मानण्याजोगा नव्हता. त्याने उलट या ऋषीनाच व्यभिचारी तुम्ही आहात. दंडोदमयतामस्मी. राजा ही भगवंताची विभूती आहे. मी राजा आहे. मीच देव आहे. तुम्ही माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या देवाला मानता. तुम्ही व्यभिचारी आहात. शिक्षेला पात्र आहात. असं ऋषींवर उलट कुरघोडी केली. आणि मग त्याच्या या मांडणीचा परिणाम काही ऋषींना अतिशय क्रोध आला की हा परत काही बाबतीत असं आहे की शाब्दिक समज एका मर्यादेपर्यंत असते. म्हणजे तुळशीदासांनी म्हटलंय ढोल गवार शूद्र कसुनारी ये सब ताडन के अधिकारी. काही ताडनाशिवाय समजतच नाही अशी अवस्था असते. तेव्हा हा अहंकारी राजा हा सहज समजून घेण्याने मानण्याच्या यादीतला नव्हता. आणि त्यामुळं त्यांनी हुंकार केला आणि त्याला खलास केला. नुसत्या हुंकाराने ऋषींची संकल्प शक्ती तो राजा खलास झाला. राजा खलास झाल्यानंतर प्रश्न आला. त्याला पुत्र नव्हता. त्याची आई जिवंत होती आणि ती या राजाचं प्रेत दहन करू देणार. राजनियमाप्रमाणे गादीला वारस स्थापित झाल्याशिवाय पहिल्याचं दहन करता येत नाही. आता प्रजातंत्र असलं तरी सुद्धा पंतप्रधान जर गादीवर असताना मेला तर हंगामी पंतप्रधानाची निवड केल्याशिवाय त्याचं दहन केलं जात नाही. ही आजही आपली प्रथा नागरिक शास्त्रामध्ये. त्यामुळे इंदिरा गांधी पदावर मेली. बीबीसीनं 10ला जाहीर केलं. आपल्या भारत सरकारनं संध्याकाळी 6ला जाहीर केलं. काय कारण? याचं एकच कारण होतं. राष्ट्रपती परप्रांतात होते. ते येऊन हंगामी पंतप्रधान निवडेपर्यंत रेग्युलर जाहीर करता येत नव्हतं म्हणून बीबीसीने तिकडून जाहीर केलं आधीच खलास झाले म्हणून. पण यांनी मात्र संध्याकाळी जाहीर केलं हंगामी पंतप्रधान निवडल्यानंतर. तर राज्याच्या काही प्रथा असतात. त्या प्रथेमध्ये आजही ही प्रथा चालू आहे प्रजातंत्रामध्ये सुद्धा. तेव्हा ती आई म्हणते की मी दहन करू देणार नाही. तेलाच्या कढईत ते प्रेत ठेवलं आणि ते प्रेत ठेवल्यानंतर दुष्ट लोकांनी नेमका त्याचा गैरफायदा घेतला. आर्डर द्यायला मुख्य राजा नाही हे पाहिल्यानंतर राज्यातल्या गुंडांनी चोऱ्या माऱ्या वाढवल्या. प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रजा दुसऱ्या बाजूने त्रस्त झाली. पहिल्यांदा राजाच्या अनुशासनामध्ये नास्तिकतेमध्ये त्रस्त झाली आणि आता या दरोडेखोऱ्यामुळे त्रस्त झाली. पुन्हा प्रजा ऋषींकडे शरण आली. काहीतरी उपाय करा. या दरोडेखोरांमुळे फार अवस्था कठीण झाली. ऋषी मुनींनी जगत कल्याणाकरता राजधानीत आले. त्या तेलाच्या कढईतून ते प्रेत काढलं. त्याचं मंथन केलं आणि मंथन करता करता अग्निमंथनाच्या वेळेला जसे मंत्र म्हणतात तसं प्रजा
उद्धार करण्याकरता भगवंताने अवतार घेऊन राज्यानुशासन स्वीकारावं अशा अर्थाची या ऋषींनी प्रार्थना केली. या मंत्रामध्ये या पाप्याचा दोष पहिल्यांदा बाहेर पडला. जंघांच्या मंथनातून एक काळा कभिन्न पुरुष बाहेर आला. त्याला जंगलचं राज्य देऊन ऋषींनी त्याला बाहेर काढलं. उरलेलं राजाचं शुद्ध शरीर जे आहे त्याच्या बाहूतून मंथन केलं आणि बाहू मंथन केल्यानंतर